श्री स्वामी समर्थ. स्त्रिया कुठे हरल्या, त्या पराभूत झाल्या. अहो, लोक काय म्हणतील असे सांगून त्यांना घाबरवले गेले. लोक तुमच्यासोबत राहतील आणि तुमचा फायदा घेतील. गरज पूर्ण झाल्यावर तुमच्यामध्ये दोष शोधू लागतील आणि तुमच्यापासून दूर निघून जातील. अशी लोक आयुष्यातून गेल्यावर वाईट वाटून घेऊ नका. फक्त इथून पुढे सावध राहा. माणसाने आयुष्यात इतकं देखील व्यस्त नसावं की त्याला स्वतःचाच राग येईल आणि इतकं देखील मोकळं नसावं की त्याचा आदर कमी होईल. तुमच्यावर प्रेम करून, तुमची वाट पाहून आणि तुमच्यासाठी स्वतःला बदलून मी खूप चुका केल्या आहेत हे मी स्वतः मान्य करते. आजच्या या जगात जर तुम्ही कोणाकडून जास्त अपेक्षा ठेवल्या तर तुमचे मनही तितकेच दुखावले जाते. खरे प्रेमी तर ते असतात जे दिखावा करत नाहीत पण तुमची काळजी घेतात. अशा व्यक्तींना नेहमी सांभाळून ठेवलं पाहिजे. तुमच्या आयुष्याची तत्वे बदला. ज्याला तुमची पर्वा नाही त्यांच्यासाठी रडणं आता थांबवा, मग ते कुणीही असू देत. हे जग फार विचित्र आहे. ते प्रेमाबद्दल खूप काही बोलते पण ते स्वतःच्या मर्जीने कधीही फिरते. चुकीचे ते नाही ज्यांनी आम्हाला फसवले, खरं तर चुकीचे आपण आहोत ज्यांना आपण संधी दिली. एखाद्याचे तितकेच कौतुक करा जितके तो तुमचे करतो, नाहीतर फसून जाल. आयुष्यात असा जोडीदार निवडा जो तुमच्या बोलण्याआधी तुमचे मौन समजेल. त्या व्यक्तींना तुमची किंमत कधीच समजणार नाही जिच्यासाठी तुम्ही सदैव उपलब्ध असाल. एखाद्याला स्पर्श करण्याचे बरेच मार्ग आहेत. ते तुमच्या नियतीवरून ठरवले जातात. आपली नाती सांभाळून ठेवा, कारण सुंदर नात्यांना दुनियेची नजर लागताना मी स्वतः पाहिलं आहे. शहाणी लोक कधीच एखाद्याच्या बोलण्यावर रागवत नाहीत आणि ज्यांना बोलण्याचा राग येतो ते शहाणे नसतात. मला लोकांना हाला हा बोलायची सवय नाहीये, म्हणून मी लोकांना विष वाटते. आपल्या वृत्तीची काळजी घ्या. वाईट स्वीकारले तर नक्कीच त्रास होईल. माझ्यासाठी तू स्वतःची काळजी घे असे कोणी म्हणते तेव्हा किती छान वाटते, पण हे सुख सर्वांच्याच आयुष्यात नसते. मी एकटे राहण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे मी खोटे बोलणाऱ्यांशी संबंध तोडण्यास घाबरत नाही. जो समजून घेतो आणि समजावतो देखील, या नात्याशिवाय या जगात दुसरे कोणतेही नाते श्रेष्ठ नाही. भूतकाळानुसार कोणाचाही न्याय करू नका, कारण लोक शिकतात, लोक बदलतात आणि लोक पुढे जातात. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तोच आहे ज्याचं स्वतःवर नियंत्रण आहे. कधीही रिकामा खिसा घेऊन बाहेर पडू नका. बाजारात जायची भीती दूर होईल. शरीराला स्पर्श करणारे लाखो मिळतात, पण हृदयाला स्पर्श करणारे कमी असतात. कुणाला तरी ती व्यक्ती मोफत मिळून गेली ज्यांना आम्ही कोणत्याही किमतीवर घ्यायला तयार होतो. लोक म्हणतात की आज मी खूप हसतोय. आता त्यांना काय माहिती की किती वेदना मी मनात लपवून ठेवल्या आहेत. माणूस या जगात जितका जास्त जुळवून घेत फिरतो तितकाच त्याला त्रास दिला जातो. ज्याला थांबायचं असतं तो कारणे शोधतो आणि ज्याला जायचं असतं तो निमित्त शोधतो. कधी कधी आपल्या आयुष्यातील दुःख इतकं वाढत जातं की आता दुःख आहे तरी काय हेच आपण विसरून जातो. नात्यांच्या दुनियेत आम्ही जरा कच्चे निघालो. लोक आमच्याशी खेळ खेळत राहिले आणि आम्ही मात्र नाते निभावत राहिलो. एका व्यक्तीला कमावण्याच्या नादात कित्येक वेळा मी माझा आत्मविश्वास गमावून बसलो. मूक चेहऱ्यावर हजारो पहारेकरी आहेत. हसणाऱ्या डोळ्यातही जखमा खोल असतात हे त्यांना काय माहिती. ज्यांचा आपल्याला अनेकदा राग येतो त्यांच्याशीच आपले खरे नाते असते. तो वेळ, ती नाती, ती व्यक्ती सुद्धा किती अनमोल होती हे हरवल्यावरच समजते. आकर्षण प्रत्येकाच्या बाबतीत असू शकते, पण शरणागती फक्त एकासाठीच असते.
आयुष्यात एक वेळ अशी येते की जेव्हा मनातील सर्व इच्छा संपतात आणि हृदय म्हणते की जे चालले आहे ते चालू द्यात. दुःख नेहमीच वाईट कृत्यांमुळे होते असे नाही. कधी कधी खूप चांगले असण्याची किंमत मोजावी लागते. दोषी कोण आहे हे महत्त्वाचे नाहीये, परंतु प्रेमात अश्रू नेहमीच निष्पापांकडून वाहत असतात हे सत्य आहे. तुटलेले हृदय तुटलेल्या काचेसारखे धोकादायक ठरते. मग कोणावरच विश्वास राहत नाही ना कुणावरती अपेक्षा राहते. नात्यातपणा आणि अहंकार आला की दोघांचाही विजय होतो आणि नातं हरतं. प्रत्येक नात्याला मर्यादा असते, ती ओलांडली तर नात्याचे महत्त्व संपते. भावनेच्या आहारी जाऊन आपली कमजोरी कोणाला सांगणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. त्रास कशाला म्हणतात? जेव्हा हृदयात बोलण्यासारखं बरंच काही असतं पण जीभ शांत असते, कारण समजून घेणारं कुणीच नसतं. जो आधार देतो तो कधीही परिस्थिती पाहत नाही आणि जो परिस्थिती पाहतो तो कधीही साथ देत नाही. प्रत्येक संकटातून बाहेर कसे पडायचे? जिथे आपलीच माणसं संकट निर्माण करणारे असतील. कोणती नशा असो किंवा कोणता चुकीचा व्यक्ती असो, यांची जर आपल्याला सवय लागली तर आपलं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. कधी कधी एका चुकीच्या व्यक्तीमुळे आपला पूर्ण दुनियेवरचा विश्वास उडून जातो. काही लोकांना आपण वाईट काय बोलायचं? खरे वाईट तर आपण आहोत, कारण आपण सर्वांना चांगले समजतो. कधी कधी आपणच आपल्या मनाला मनवणं महत्त्वाचं ठरतं, कारण आपली प्रत्येक जिद्द आपल्याला आनंद देऊ शकत नाही. तुम्ही हे कधी समजून घेऊ शकत नाही की एखादा व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये जगत आहे. त्यामुळे इतरांना दुःख देणं बंद करा. कधीतरी कुणाला तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. सर्वांना चांगलं समजणं फक्त हीच माझी वाईट सवय आहे. महागडे कपडे तुमचं शरीर झाकू शकतात, पण तुमचे घाणेरडे विचार कधीच झाकू शकत नाहीत. प्रेम तर श्रीमंत माणसं बघूनच केलं जातं, पण खरे टिकवणारे गरीबच असतात हे विसरू नका. सोडून जाणाऱ्यांसाठी रडत बसण्यापेक्षा हसत हसत त्यांची पाठवणी करा आणि शांत व्हा आणि आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. प्रेमाने बोलण्याचा अर्थ फक्त प्रेमच नाही तर एखाद्याचा सन्मान करणं असा देखील होतो. रात्र निघून गेली पण सकाळ झालीच नाही. हो, ती व्यक्ती माझी होती पण माझी झालीच नाही. आपल्यासाठी हे चांगलं ठरेल की आपण नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे. रडत बसल्याने सोडून गेलेले व्यक्ती पुन्हा येणार नाहीये. कोणी कोणाचं खास नसतं. लोक तर तेव्हा आठवण काढतात जेव्हा त्यांना टाइमपास करायचा असतो. कोणत्या तरी व्यक्तीची सवय होणे ही सर्वात खतरनाक सवय असते. त्यामुळे कुणाचीही इतकी सवय लावून घेऊ नका, जेणेकरून आपल्याला खूप जास्त त्रास होऊ शकतो. मित्रांनो, कुणावरही खूप जास्त प्रेम करून देखील आपल्याला ते प्रेम मिळत नाही, कारण प्रेमासाठी बँक बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं असतं. हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा शहाण्या माणसाशी काही मिनिटे बोलणे चांगले ठरते. नातं तोडून प्रेम संपत नाही. जग सोडून जाणारेही मनात राहतात. जी फळे खूप गोड असतात ती आतून कुजलेली असतात. ते पाहून मी मनुष्याला ओळखले आहे. कोणी दुर्लक्ष करत असेल तर त्यांच्यापासून दूर जा, कारण सर्वात महत्त्वाचा तुमचा स्वाभिमान आहे. नातं तर असं असावं जे आपल्याला आपलं मानेल, जे आपलं प्रत्येक दुःख जाणू शकेल. तुम्ही मुसळधार पावसातही चालत असाल तर पावसाच्या पाण्याशिवाय तुमचे अश्रू देखील तुम्ही ओळखू शकता. जे तुमच्या हातात नाही त्याचा तुम्ही मोह केला तर तुमचे जीवन नर्क बनून जाईल. चिखल आणि वाईट माणसांना टाळण्याचा प्रयत्न करा. चिखल शरीर खराब करते आणि वाईट माणसं मन खराब करतात. मला माझ्या चांगुलपणाने सर्वात जास्त फसवले आहे. समोरची व्यक्ती जशी दिसली तशीच मी स्वीकारली आहे आणि मग नंतर कळालं की लोक जशी दिसतात तशी नसतात.
न जाणता अनोळखी गोष्टी घेऊन जातात लोक. वरून खोटे देखील बोलतात. आम्ही रिकाम्या हाताने आलो होतो आणि रिकाम्याच हातांनी जाणार. श्वास थांबणे म्हणजे फक्त मृत्यू नाही, तर काही माणसं जिवंतपणेच मृत्यूला बघत आहेत. जे बरोबरला बरोबर आणि खोट्याला खोटं बोलण्याची ताकद ठेवत नाहीत, ते आयुष्यात नेहमी फसतच जातात. आश्रयासाठी प्रार्थना केली होती. वादळी युगामुळे माझे दुःख कोणीही समजू शकले नाही, कारण मला हसण्याची सवय होती. एखादी व्यक्ती अधिक काम करून यशस्वी होत नाही, परंतु योग्य काम केल्याने ती यशस्वी होत असते. त्यामुळे आता ठरवा की करायचं काय. रागात सोडून जाणारे पुन्हा येऊ शकतात, पण हसून सोडून जाणारे पुन्हा येऊ शकत नाहीत. त्यामुळे सांभाळून नाती जपा. जेव्हा तुमचा काळ वाईट असतो, तेव्हा लोक तुमच्या क्षमतेवरही शंका घेऊ लागतात. एखाद्यासोबत जास्त वेळ घालवल्याने तुम्ही त्याच्या सवयी अंगीकारण्यास सुरुवात करता. म्हणूनच विचारपूर्वक लोकांसोबत वेळ घालवा. रागात थांबायला शिका आणि चुकत असताना नतमस्तक व्हायला शिका. आयुष्यात खूप पुढे जाल. इतरांना दुःखी पाहूनही तुम्हाला दुःख होत असेल तर समजून जा की देवाने तुम्हाला माणूस बनवून कोणतीही चूक केली नाहीये. जर तुम्हाला कोणाचा आदर करायचा नसेल तर करू नका, पण 4 लोकांसोबत बसून कधीही कुणाचा अपमान करू नका. आता नाती जोडायला देखील खूप भीती वाटते. लोक थोडं प्रेम देऊन खूप काही घेऊन जातात. जे खऱ्या माणसाचे हृदय तोडून दुसऱ्याकडे सुख शोधायला जातात ना, त्यांची नेहमीच फसवणूक होते. आम्ही काही लोकांना आवडायला लागलो, पण काही लोकांना ही गोष्ट आवडली नाही. आयुष्यात अनेक वेळा आपण खूप मोठ्या संकटातून बाहेर पडतो. जणू कोणीतरी आपल्याला साथ देत आहे आणि त्या अदृश्य शक्तीला देव म्हणतात, परमेश्वर म्हणतात. म्हणूनच लक्षात ठेवा, जेव्हा जग तुम्हाला सोडून जाते तेव्हा देव तुमचा हात धरतो. डोळ्यात गेलेली घाण आणि पायात रुतलेला काटा आणि पेटलेल्या आगीपेक्षाही खतरनाक लोकांच्या मनामध्ये असलेली कपट असते. त्यामुळे सांभाळून. तुम्ही वेळ मारून जगत आहात, घाबरू नका. फक्त तुम्ही चमकत आहात यावर विश्वास ठेवा. स्वतःशी वाद घातला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. इतरांशी वाद घातला तर आयुष्यात आणखी प्रश्न निर्माण होतील. मग आता तुम्हीच ठरवा की आपल्याला काय करायचंय. रुपया कितीही घसरला तरी पैशासाठी माणूस जितका खाली झुकतो तितकाच माणुसकीसाठी झुकत नाही. आजच्या काळात प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे, पण एकच व्यक्ती अशी आहे जी खूप जास्त स्वस्त झाली आहे, ती म्हणजे मनुष्य. त्यांच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नव्हती आणि नाहीये देखील. अशांचाही तो आदर करतो. त्यालाच निस्वार्थी बोलतात. काळ हे तराजूसारखे आहे साहेब, जे वाईट काळात आपल्या प्रियजनांचे वजन सांगते. स्वतःला असे बनवा की तुम्ही जिथे आहात तिथे प्रत्येकजण तुमच्यावर प्रेम करेल. जिथून तुम्ही निघून जाल तिथे सर्वांनी तुमची आठवण काढली पाहिजे आणि तुम्ही जिथे पोचणार आहात तिथे सर्वजण तुमची वाट बघत राहिले पाहिजे. प्रेमाबद्दल मला माहिती नाही, पण द्वेष करणारी लोक मनापासून द्वेष करत असतात. ज्यांच्याशी बोलून आपल्याला खूप जास्त आनंद वाटतो, पण शेवटी त्यांचा शांतपणाच आपल्याला मारून टाकतो. वाईट वाटेल असं सत्य नक्कीच बोला, पण खरं वाटेल असं खोटं बोलू नका. खूप जास्त त्रास होतो. स्त्रीचे बालपण तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या पुरुषाने जपले आहे. असे क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात नसतात. जीवनात क्षमता आणि चारित्र्य हातात हात घालून जातात. क्षमता तुम्हाला शिखरावर घेऊन जाते, तर चांगले चारित्र्य तुम्हाला नेहमी उंच ठेवते. प्रेमाची ही प्रथा आहे, ज्याला जो हवा आहे तो कधीच मिळत नाही. काही लोक उंची गाठण्यासाठी इतकी गडबड करतात की ते लहानांचे हात धरण्यापेक्षा काही लोकांचे पाय धरणे पसंत करतात. कोणाच्याही इतक्या जवळ जाऊ नका की त्याला तुमचे लांब राहणे आवडायला लागेल.
त्या चुका खूप सारं दुःख देतात, ज्यांची माफी मागण्याची वेळ आता निघून गेलेली आहे. जर कुणी एकटे असेल तर याचा अर्थ असा नाही की कोणीही त्याला आवडत नाही, पण तो एकटा आहे कारण त्याला जगाची किंमत कळाली आहे. त्या व्यक्तीचे दुःख नेहमी समजून घ्या जो तुम्हाला आता काहीही सांगत नाही. काही चांगले मित्र देखील बनवा, कारण प्रेम नैराश्याला साथ देत नाही. दुसऱ्यांच्या आधारे उड्डाण करून दाखवले तर स्वतःच्या बळावर उडण्याचे कौशल्य विसरून जाल. द्वेषाला स्वतःचे अस्तित्व नसते, तो प्रेमाच्या अभावाचा परिणाम असतो. आपल्या एका चुकीची लोक वाट पाहत असतात, मग ते विसरून जातात की आधी आपण किती चांगले होतो. अहंकारी माणसाला देव नसतो, मत्सरी माणसाला शेजारी नसतो आणि सतत रागवणाऱ्या माणसाला मित्र नसतात. ज्याच्याबद्दल चुकीचा गैरसमज झाला आहे त्याच्याशीच बोला. इतरांशी चर्चा केली तर गोष्टी बिघडू शकतात. आम्ही एक वय गमावले आहे, ते देखील तुमच्या प्रेमात. ज्यांना तुम्ही फुकट मिळालात ते किती भाग्यवान असतील. तुमचे अभिनंदन करणारे कोणीही तुमच्यासोबत नसतील तर विजय देखील क्षीण वाटतो आणि हार सुद्धा सुंदर दिसते जर तुमचाच कोणीतरी तुमच्या पाठीशी उभा असेल. रात्री गाढ झोप लागणे इतकं सोपं नाहीये, त्यासाठी पूर्ण दिवस इमानदारीने जगावं लागतं. मनात स्वार्थ असल्याशिवाय कोणीही आपल्याला इज्जत देऊ शकत नाही. म्हणूनच स्वतःला इतके यशस्वी बनवा की काम नसताना देखील लोकांनी तुमची इज्जत केली पाहिजे. त्यांच्या आयुष्यात आपण महत्त्वाचे आहोत ही खूप आनंदाची भावना होती, पण आता सर्व काही संपलं आहे. पण माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे. नक्कीच तो माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं करणार आहे. माझ्याशिवाय इथे कुणीही बदलणार नाहीये. मी नसल्यावर 2-4 लोक फक्त 2-4 दिवस रडणार आहेत. माझा तिथे असण्याचा परिणाम तुझ्यावर मी नसल्यानंतर दिसेल. मी अशा व्यक्तीच्या शोधात आहे जो कोणत्याही कामाशिवाय माझ्याशी बोलायला तयार आहे. नोकरीची स्वप्न पाहणे चांगलं आहे, परंतु जर तुम्हाला स्वप्न जगायचे असतील तर तुम्हाला बॉस व्हावं लागेल. झोपेचाही लिलाव होतो. कुणाला विसरून हृदयाच्या मेळाव्यात झोपणे इतकं सोपं नाहीये. तमाशा बनू नये म्हणून मी गप्प बसलो आणि माझी तुझ्या विरुद्ध काही तक्रार नाही असं तुला वाटतं, पण तो तुझा गैरसमज आहे. वेदना सांगून अपमानित होण्यापेक्षा हसणे आणि शांत राहणे कधीही उत्तम. जो माणूस स्पष्ट बोलतो त्याचा आवाज तीक्ष्ण आणि कठोर असतो, पण अशी व्यक्ती कधीच तुमची फसवणूक करणार नाही. मला पण त्रास होतो, पण ही गोष्ट हिम्मत देते की जेव्हा तुम्ही माझ्याशिवाय जगू शकता तेव्हा मग मी का जगू शकत नाही. जे नशिबात नाही ते रडूनही मिळणार नाहीये, त्यामुळे पुढचे आयुष्य आनंदाने जगा. कुणाला फसवून आनंदी होऊ नका. कर्माचे चक्र तुमच्यावर फिरले की तुम्ही कुठेच नसाल. जग आपले सुख हिरावून घेईल का? आपण स्वतःचा आनंद दुसऱ्यावर खर्च करून जगतो, त्यामुळे इथून पुढचं आयुष्य आनंदाने जगा. लोकांनी गोड बोलून माघार घेतली तर कागदपत्रांची गरजच लागली नसती. तल्लीन राहण्याची शैली तुम्हाला एकटे पडू देऊ नये. नातेसंबंध विश्रांतीसाठी नसतात, परंतु लक्ष वेधण्यासाठी असतात. काही लोक मला 1000 संकटांमध्ये फसवतात, पण माझा परमेश्वर मला 1000 मार्ग दाखवतो. काही खास व्यक्तींची जागा माझ्या आयुष्यात कुणीही घेऊ शकत नाही. मला अजूनही समजलं नाही की ही त्यांची सुंदरता आहे की माझं प्रेम आहे. आम्ही अजिबात बदललो नाही. आता आम्हाला समजलं आहे की दुनिया कशी आहे. आम्हाला सोडून जाणाऱ्यांनी एक गोष्ट शिकवली आहे. आता पुन्हा आयुष्यात येणाऱ्यांना अवकातीत ठेवलं पाहिजे. वेळ ही नदीसारखी आहे, ज्या पाण्याला आपण पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण जो प्रवाह वाहत आहे तो पुन्हा कधीच येणार नाही. माणसाचा हात सोडायचा असेल तर हात वर करून थांबा, पण जर एखाद्या स्त्रीचा हात सोडायचा असेल तर कधीही थांबू नका,
कारण ती हात सोडण्यापूर्वीच निघून गेलेली असते. तुम्हाला दुसरे कोणी आवडते म्हणून आम्हाला राग आला नाहीये, पण जेव्हा तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा खऱ्या वेदना झाल्या. नशीब त्याला राजा बनवते ज्याच्याकडे स्वतः काहीतरी करण्याची क्षमता असते. जुनी तुटलेली नाती सुद्धा जोडली जातील, पण अट एकच आहे की त्या व्यक्तीला तुमची गरज असावी लागते. कुणाची संपत्ती पाहून प्रेम होत नसतं, त्याचं मन पाहून त्याच्या प्रेमात पडावं, आयुष्य सुंदर बनेल. देव शोधला जात नाही, देव हरवला जातो, तेही तुमच्या कर्मांमुळे. ज्यांच्यावर जबाबदारीचं ओझं असतं त्यांना अस्वस्थ होण्याचा किंवा तुटण्याचा अधिकार नसतो. मनातील प्रेमापेक्षा हृदयाचा द्वेष श्रेष्ठ आहे. तुम्ही माणसांना ओळखण्याचा प्रयत्न सोडून द्या. इथे प्रत्येक जण गरजेनुसार मुखवटा बदलतो. आपल्या पापांवर 100 पडदे टाकून प्रत्येक माणूस म्हणतो की हे जग खूप वाईट आहे. वेळ सुद्धा बदलते, सर्व गोष्टी ठीक असतात, पण आपण पहिल्यासारखे राहत नाही. माझे चारित्र्य समजून घेण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही समजून घेण्यासाठी हृदय वापरतो आणि तुम्ही फक्त मेंदू वापरता. शहाणा माणूस कधीच हुशार असल्याचा दावा करत नाही आणि मूर्ख माणूस कधीही विश्वास ठेवत नाही की तो मूर्ख आहे. जगभर फिरा, पण आपल्या घरात जे सुख आहे ते इतरत्र कुठेही नाही. कटू वाटेल, पण वास्तव हेच आहे की आजच्या जमान्यात माणसं आपले स्टेटस पाहूनच नाती निभावतात. राग त्या लोकांना सर्वात जास्त येतो जे आपल्या मनातील वेदना कोणालाही सांगू शकत नाही. तुमची वेदना तुमच्यापेक्षा जास्त कुणीही समजू शकत नाही. प्रेम या दुनियेतील सर्वात साधी गोष्ट आहे, पण ती आपल्याला मिळणे खूप कठीण गोष्ट आहे. उत्तर तर प्रत्येक गोष्टीचं देता येईल, पण ज्याला नात्याचं महत्त्वच कळलं नाही त्याला नातं काय कळणार. एक श्वास सुद्धा तुमच्या सामर्थ्यात नाहीये, कारण तो तुम्हाला झोपायला लावतो आणि मग तो तुम्हाला जागे करतो. सोडून जाणाऱ्याला माहिती नसतं की आठवणींचं ओझं किती मोठं असतं. आपण चुकीच्या साधनाने स्क्रू काढू शकत नाही, मग आपण चुकीच्या दिशेने कठोर परिश्रम केल्यास आपण यशस्वी होऊ शकतो का? तुम्हीच विचार करा. एकटे राहण्याची सवय असणे आवश्यक आहे, कारण कोणीही नेहमी शेवटपर्यंत आपल्यासोबत नसतं. खूप खास असतात ती लोक जी आपली वाईट वेळ आल्यावर आपल्याला खूप जास्त वेळ देतात. विनोद आणि पैशांचा वापर अत्यंत जपून करावा, नाहीतर आपल्याला महागात पडतं. चांगल्या लोकांची किंमत कधीच कमी होत नाही, कारण सोन्याचे 100 तुकडे जरी पाडले तरी त्याची किंमत कधीच घटत नाही. जर तुम्हाला दिलेला शब्द पाळता येत नसेल तर शब्द देऊच नका. त्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. या खेळात तुमचं एकच वचन मोडलं जातं, पण कुणाचं तरी हृदय आतून तुटलं जातं. त्या व्यक्तीला तुमची किंमत कधीच समजणार नाही जिच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध होता. एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने गप्प बसत नाही, त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीने आतून त्रास दिलेला असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काही लोकांसाठी फक्त काही वेळेपर्यंत महत्त्वाचे असतो आणि त्यांचा स्वार्थ साधून झाल्यानंतर ते आपल्याला दुर्लक्ष करायला सुरुवात करतात. त्यामुळे सावधगिरीने वागा. आपण काय साध्य करू इच्छिता यावर नेहमी आपले लक्ष केंद्रित करा. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ज्यांना तुम्ही गमावून बसला आहात. पुढचं आयुष्य खूप सुंदर आहे, आनंदाने जगा, कारण असे म्हणतात की जीवनाचे शेवटचे निवासस्थान हे देवाचे घर आहे. पत्नीला उडण्यासाठी पंखांची गरज नसते, पण तिला तिच्या पतीकडून प्रेमाची आणि अधिक जास्त आपुलकीची गरज असते. आयुष्यात प्रत्येक जण मित्र किंवा नातेवाईक म्हणून येत नाही. काही लोक धडे म्हणूनही येत असतात. तुमचा सोबती अप्रतिम असताना दुसऱ्याची काय स्तुती करायची? आपल्या माणसांवर जीवापाड प्रेम करायचं. असंच काहीतरी चालेल आपल्या नात्यात.
नातं आयुष्यभरासाठी मिळालं तर गोष्टी लांबल्या जातील आणि नाही मिळालं तर आठवणी लांबल्या जातील. काळ कधीच सारखा नसतो. जे विनाकारण तुम्हाला रडवतात, एक दिवस वेळ त्यांनाही रडवणार आहे. फक्त तुमचा तुमच्यावर, तुमच्या परमेश्वरावर विश्वास असला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. तर प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील दाबा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.